राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीकवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंगबली हनुमान की, गीता माता की, गो माता की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशीविभूषितकरान्नवनीताभान्, पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, बजरंगबली हनुमान की, गीता माता की, गो माता की जय। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग, भगवान श्री कृष्ण, भगवान श्री हनुमंतराय, सर्वदेव निवासिनी गोमाता यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करू। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करू।
उपस्थित भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करतो. गेले 7 दिवस आपण 6 दिवस झाले, आजचा 7वा दिवस गीतेच्या 12व्या अध्यायातल्या 20 श्लोकांच्या विषयाचं चिंतन करतो. 17 कालपर्यंत झाले, आज उरलेले 3चा विषय आहे. तर या चिंतनामध्ये आज पहिलं चिंतन संपवून समारोप असं दोन्ही आहे. प्रकरण चाललंय भक्त लक्षणाचं. भक्त लक्षणाच्या कॅटेगरीज वर्ग सांगितले 5 आणि 6व्या समारोपामध्ये साधक भक्ताचा विचार सांगितला. त्या साधक भक्तामध्ये कमीत कमी या विषयावर विश्वास ठेवून जे माझं म्हणणं ऐकतायत परिउपासते ते मला आवडतात. जसं गीतेच्या बाबतीत अध्यक्षतेच्या य इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. तो माझ्याकडून ज्ञानयज्ञद्वारा पूजित होतो जो गीतेचं चिंतन करतो. तसं या 12व्या अध्यायाच्या चिंतनाची सुद्धा फलश्रुती म्हणून सुद्धा हा 20वा श्लोक आहे. तेव्हा त्याचा विचार आपण करण्यापूर्वी राहिलेल्या शेवटच्या प्रकरणातले जे 39 लक्षणं आलेत, 12, 6, 6, 5 आणि 10 अशी 39 लक्षणं आहेत. पहिल्या 2 श्लोका मिळून 12, 13, 14, 15व्या श्लोकात 6, 16व्या श्लोकात 6, 17व्या श्लोकात 5 आणि 18 आणि 19 श्लोका मिळून 10 असे 39 लक्षणं याच्यात आलेत. पण सगळे एका करता नसून या 5 विभागात हे गुण त्याच्याजवळ जरी असले तरी तो भक्त आहे. तशा प्रकारचा भक्त मला आवडतो. या सगळ्यामध्ये एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे, साधनांग सांगताना जसं वैधी भक्तीचा अंतरंग प्रकार आहे अंतःकरणाची भक्ती. म्हणजे क्रियात्मक आपण फूल वाहतो, पूजा करतो, प्रदक्षिणा घालतो, ही जी भक्ती ही वरवरची भक्ती आहे. याला प्रवेशितता भक्ती म्हणता येईल. हा प्रवेश आहे आस्तिकतेचं. आपल्याकडून यापेक्षा दुसरं देवाचं करणं काही शक्य नाही. देवाचं प्रतीक मानून त्याच्या बाबतीत आपण या ज्या कृती करतो शुद्ध आचरणाने, ही प्रवेशात्मिका भक्ती आहे. पण मध्यभक्ती जी आहे वैधीतली अंतरंग, तिचा हा सगळा विचार आहे. त्याच्या पुढचा रागानुगा भक्तीचा अजून एक भाग आहे, तो विशेषत्वानं भागवतात गोपी भक्तींच्या उल्लेखातून नारद भक्तिसूत्रामध्ये आलेला आहे. म्हणून आचार्यपद नारदांनी भक्तीचं गोपिकांकडे दिलं. यथा व्रज गोपिकानाम. तर ही गोपिकांची भक्ती जी होती ती अजून खोल आहे. मधल्या टप्प्यातलं हे सगळं आहे. पहिल्या टप्प्याला फार महत्त्व नाही. कुठे कुठे सदाचाराच्या बैठकीचं महत्त्व आहे. आता आपल्याला सापेक्षात बाकीचं काही जमत नाही, त्यामुळे एवढं सुद्धा करणाऱ्या आस्तिकाला आपण भक्त म्हणतो. रोज नित्यनेमानं पूजा करणारा, रोज एखाद्या प्रदक्षिणा घालणारा, देवाला जाणारा, याला आपण भक्त म्हणतो. ठीकच आहे, भक्तच आहेत. पण सामान्य भक्त आहेत ते. कारण अंतःकरण एकीकडं आणि कृती एकीकडं असं करता येतं. शरीर वळणाप्रमाणे पडिले वळण इंद्रिया सकळा. तर भक्ती करतं, पण मन मात्र भक्ती करत नाही. डोंगरे महाराज नमस्काराची व्याख्या सांगताना सांगायचे
की खरा नमस्कार काय, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, या 11 इंद्रियाद्वारे नमस्कार हा खरा नमस्कार आहे. एकादशीची व्याख्या सांगता सांगायची, एकादशी म्हणजे काय, तर या 11 द्वारा देवाच्या जवळ सानिध्य करणं, याचं नाव उपवास. उप म्हणजे जवळ असा अर्थ आहे, उप शब्दाचा अर्थ जवळ. तर हा उपवास जो शब्द आहे ना, भगवत सानिध्यवाचक आहे. आणि ते सानिध्य हे केवळ कृतीनं होत नाही. कृती हे एक त्याचं निमित्त आहे, प्रतीक आहे, बाह्य प्रतीक. पण आत बाहेर करतो आपण कृती. पॉलिटिकल पुढारी लोक सुद्धा अगदी कोपरापासून हात जोडतात. मग नम्रतेची कृती आहे, पण ते खरे नम्र नसतात, स्वार्थी नम्रता असते त्यांची. तेवढा काळ गेला की ते ताठ होतात. तर तसं आपल्याला सुद्धा या 2 प्रकारानं करता येतं, पण ते देवाच्या बाबतीत करू नये. ही माणसाची चतुराई आहे ना, ही देवाच्या बाबतीत उपयोगाची नाही. का, तर देवाला तुमचं मन कळतं, बाकीच्यांना मन कळत नाही, कृती कळते. म्हणून व्यवहार बाह्य क्रिया प्रधान आहे. व्यवहारातल्या तुमच्या सोयऱ्या धायऱ्याच्या एखाद्या लग्नाला जर एखादा माणूस म्हणला की मी मनाने तुझ्या जवळच आहे, त्याला काही कौतुक वाटणं, तो म्हणतो काय माती चाटायचं, तुझं देहाने तिथं नाही, तर मला मनाने काही काम नाही माझं तुझं. म्हणजे व्यवहारातले लोक मन जाणू शकत नाही, मनाला किंमत देऊ शकत नाहीत. त्याऐवजी मन नसताना पण कृतीनं जर तिथं असेल तर तो आपल्याकडं आहे असं वाटतं. कित्येक वेळेला असं असतं बरं का. भवनकीमध्ये लोक जे जातात ना, ते केवळ कृती म्हणून, मन म्हणून नाही. मनामध्ये कधी कधी असं सुद्धा वाटतं की कधी याचं बिघडेल सगळं. असे शत्रू सुद्धा वरून बरोबर येतात. तर हा दुटप्पीपणा व्यवहारात चालतो. कारण समाजाला मन कळत नाही, समाजाला फक्त कृतीच कळते. त्यामुळे कृतीवर समाज प्रसन्न असतो, नुसत्या हजेरीवर सुद्धा प्रसन्न असतो. देवाच्या बाबतीत का चालत नाही, तर भगवान सर्वांतर्यामी आहे आणि ते आतलं कळतं. त्यामुळं कधी कधी तुला देहाने नाही हजर राहता आलं. काही व्यवसायी भक्त जीव असे होते की त्यांना देवाची स्थूल देहाने उपासना करता आली नाही, तरी देव त्यांच्याजवळ. ही संत मालिका जी आहे ना, त्याच्यामध्ये वर्णन येतात. सावता माळ्याला आपला शेती धंदा सोडून सारखं भजन नाही करता आलं. काही लोकांना तर आपल्या वर्णधर्मानुसार नीच काम, चोखा मिळा संगे ढोरे ओढी आणि सजन कसाया विकू लागे मास. आपल्या कळत नाही या शब्दांचं. बाह्यकृतीनं सजन कसायाने त्याचा तो धंदा सोडला नाही, पण अंतरंग जे होतं ते सगळं देवाजवळ होतं, या बाह्यकृतीमध्ये नव्हतं. त्यांनी सतत संबंध करता देवाचं उपासनेचं साधन कसं ठेवलं होतं, लोकांना कळायचंच नाही हा काही उपासना करतो.
तराजू तोलताना आभांड करण्याची पूर्वीची पद्धती खेड्यातली होती. भांड्याचं वजन मग ते ग्रॅममध्ये नव्हते करत, मग त्या एखाद्या भांड्याच्या मापाचा दगड ठेवायचे एका बाजूला त्याच्या वजनाच्या माप, त्याला आभांड म्हणतात. तर सदन कसायाने ज्या याच्यात माल द्यायचं ते आभांड करण्याकरता एक शाळीग्राम ठेवला होता. देवाचं निर्गुण रूप शाळीग्राम, साधारण दगड नव्हता. गंडकी नदीतले सगळे गोल गोटे हे भगवंताचं स्वरूप आहे. नर्मदेतले हे त्याचे शंकरांचं स्वरूप आहे. आणि गंडकीतले वैष्णवी नदी येते, हिमालयातून वाहते, नेपाळमध्ये आहे गंडकी. तर तिथलच्या याचं हे आणलेलं होतं. त्याची रोज गंधपूजा करणं शक्य नसायचं, पण तरीसुद्धा देव म्हणले मला त्याचा स्पर्श बरा वाटत होता. इतक्या प्रेमाने त्या आभांडाला तो हात लावत होता की ते स्पर्श हीच त्याची पूजा होती त्या शाळीग्रामाचा. ही उदाहरणं सगळ्याकरता जशीची तशी आपल्याला फॉलो करायची असं नाही. आपल्याला वेळ असून मुद्दाम तसं काही करायचं असंही नाही. वेळ आहे त्यांनी पूजेला स्वतंत्र वेळ दिला पाहिजे, पण पूजाचा हा भौतिक व्यवहार हा 3 नंबरच्या सामान्य उपासनेत जातो आणि आपण त्यालाच परिउपासते म्हणतो. इथे यथोक्तम परिउपासते म्हटलंय. तर परिउपासते शब्द लक्षणात आला आणि शेवटच्या साधन भक्तीमध्ये सुद्धा आला. तर ही उपासना जी आहे ही अंतःकरणाच्या ठिकाणी गुणाचं स्थान हा विषय याच्यात येतो. जेवढी लक्षणं आले गीतेमध्ये, या सगळ्यामध्ये एक जगत व्यवहाराचं सूत्र आलं आणि एक स्वतःच्या स्थितीबद्दल सूत्र आलं आणि दोन्ही स्थितीत एक कॉमन शब्द आला. हा शब्द गीतेतला फार महत्त्वाचा शब्द आहे. या शब्दाची पुनरुक्ती 3 योगात झालेली आहे आणि तो शब्द आहे सम. कर्मयोगाची व्याख्या करताना समत्वम योग उच्यते म्हटलंय. तर जगत व्यवहारात सम आणि प्रतिक्रिया आपल्याशी होतात त्या प्रतिक्रियेच्या उलट प्रतिक्रिया न करता त्याच्यातही सम. स्वतःला शीत आणि उष्ण लागलं तरी सम आणि दुसऱ्याच्या बाबतीत सुद्धा द्वेषादी करण्याच्या बाबतीत सुद्धा सम. हा सम शब्द 4-5 वेळा या सगळ्या 7-8 श्लोकात आला आणि पहिल्या 4 श्लोकात पण आला, जे मय्यव मनाद स्वय वगैरे त्याच्यात सुद्धा. तर या शब्दाचा थोडासा विचार करा, ही समता कशानं साधेल. तर कर्मयोगाचं लक्षण करत असताना जी लक्षणं सांगितले 2 श्लोकामध्ये, त्याच्यामध्ये 50वा श्लोक जो आहे त्याच्यात हे समत्वम योग उच्यते आहे. पहिला 47वा जो आहे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु माते संगोस्त्वा कर्मणे योगस्थ कुरु कर्माणी. भौतिक शरीर जगत संबंधी असल्यामुळं कर्माच्या बाबतीत एकदम कर्म सोडून द्यावं असं आलेलंच नाही आहे. आपल्यातल्या कितीतरी लोकांना हा भ्रम असतो. परमार्थ म्हणजे काय, लोकांचं आयतं खाऊन शांत बसायचं म्हणजे परमार्थ आहे.
कर्मविधी शिकवला. जसं मी कुशलविधी सांगत असतो की ब्राह्मण लोक हे दर्भ वापरतात ना, त्याचं गवत असतं या ओढ्या बिड्याला, फार धार असते. जसं ऊसाच्या मधून गेलं की ऊसाची पानं कापतात, तसं ती गवत जर ओढायला तोडाय करता गेलं तर इतकं चिवट असतं आणि ते बोटच कापतात ना त्या कुश गवताने. मग त्याला एक खोडण्याची पद्धती आहे, जागीच खाली नाकाने आत हे करायचं, असं ओढायचं नाही गवत. तर न कापता ते आपल्या हातात येतं. तर हे न कापता हातात येणं, तसं कर्म म्हणजे बांधणारं, पण न बांधता कर्म करणं ही कुशलता. योग कर्मसु कौशलम. 48 आणि 50 मध्ये 50व्याच्यात त्याला कुशलता म्हटलं, योग त्याचं नाव. आणि 48व्यामध्ये समत्वम योग उच्यते ही व्याख्या आली. तर या योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या गीतेत येतात आणि त्यातलं प्रधानता येते समत्वम. तर योगस्थ कुरु कर्माणी, योगात राहून कर्म करायचं आहे, सम राहायचं आहे. कधी राहता येईल? कर्माच्या पाठीमागचं कर्तृत्व सोडता आलं तर राहता येईल. कर्म करत असताना कर्तेपणा सोडला, कर्तृत्व सोडलं, भोक्तेपणा सोडला, भोक्तृत्व सोडलं, तर आपल्याला सम होता येतं. आणि समता ज्ञानलक्षणात गीतेत 3 श्लोक आलेले आहेत. तर हा कर्मयोगाच्या लक्षणामध्ये समत्व आला आणि स्थितप्रज्ञ लक्षणं जे आहेत निष्काम कर्मयोगाचे, त्याच्यातलं विहाय कामान्य सर्वान पमाचरते निस्पृहा, तर त्याच्यामध्ये समत्व, निर्ममो निरहंकार. जसं या ह्याच्यात आहे निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, या लक्षणामध्ये 13व्या अध्यायात 13व्या श्लोकात, अध्यायात नाही. तर या भक्ती लक्षणामध्ये समत्व आलं, स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये समत्व आलं. आणि 18व्यातला 53वा श्लोक अहंकारम बलम दर्पम, या समत्वाचं मर्म आहे निर्ममो निरहंकार. आणि शब्द 3 ठिकाणी येतात त्या. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिश्रम विमुच्य निर्मम शांतो. तर निर्मम आणि निरहंकार हे समतेचं आतलं मर्म आलं. हे 3 ठिकाणी आले, भक्त लक्षणात, गुणातीत पुरुषाच्या लक्षणात. समता म्हणजेच निर्मम निरहंकार युक्त कर्म. हा समतेचा भाग थोडा समजून घेण्याजोगा आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. सुरुवातीला अवघड आहे पण मर्म कळलं तर अशक्य नाही. त्याचा फायदा काय होतो? देह प्रारब्धाने आपलं जे प्रकृतीत घातलेलं हे शरीर आहे, याची जी रचना आहे, त्या रचनेनुसार याच्या भोवती जे वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती निर्माण होणार, त्याच्याशी विनाकारण झगडून काम होत नाही. तुम्ही ठरवून काम मागत नाही. ती माममाया दुरत्यया जी आहे ना, ते नुसत्या तुमच्या ठरवण्यावर तुम्ही याच्यापासून बाजूला होत नाही. खूप 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 उदाहरणं पाहायला मिळतात. सोडावं वाटणाऱ्यांना सुटत नाही. शेवटी विचार करून न सोडता त्याच्यातून कसं सुटायचं, तर त्याला सोडणं शक्य नाही. त्याचा तपशिलातला त्याग शक्य नाही. त्याच्याशी संबंध सोडता येतो म्हणजे मग समत्व मिळवता येतं. हे निर्ममो निरहंकार काम काय करतं, तर संबंध विच्छेद करायला काम करतं.
ममतायुक्त कर्म त्याचा संबंध सुटतच नाही. अहंकारयुक्त कर्म समता सुटत आपलं हे सुटतच नाही आसक्ती. तर समता येण्याकरता निर्ममो निरहंकार आणि निर्ममो निरहंकार हे जर व्हायचं असेल तर गीतेतील सूत्र आलं संगम त्यक्त्वा. इथं आलं संग वर्जिता. संग कशाद्वारे होतो? संग अंतःकरणाने होतो. नुसते शरीराद्वारे संग होत नाही, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाद्वारे संग होत नाही, तर अंतःकरण तिथं चिकटलेलं असतं. आपल्या कर्मांमध्ये दोष काय? संत तुमच्या आमच्यासारखं करू नये बांधत नाहीत आणि तुम्ही आम्ही बांधतो. याचं कारण काय? तर तुम्ही फार आसक्तीपूर्वक, ममता अहंकारपूर्वक, याची दुसरी भाषा ती कर्तृत्व भोक्तृत्वयुक्त आपण कर्म करतो. छोटंसं कर्मसुद्धा अनासक्त भावाने आपण करू शकत नाही. आणि हे अनासक्त भावाशिवाय करू शकत नाही. याच्यामुळं आपण सम होऊ शकत नाही. बरं, वस्तुस्थिती अशी आहे, त्याच्यामुळं फळात फरक पडत नाही. आसक्तीनं केलं तर जादा फळ मिळतं आणि अनासक्तीनं केलं तर कमी फळ मिळतं. अनासक्तीनं सुद्धा दक्षतेनं करता येतं. जितकं दक्षतेनं आपण असं, उलट आसक्तीनं दक्षतेनं करता करता मोह आडवा येतो आणि घोटाळा होतो. शेकडो ऑपरेशन करणारे डॉक्टर आपल्या बायकोचं जर डोळ्याचं ऑपरेशन करायचं स्वतः करत नाही, दुसऱ्याला बोलवतात. दक्षतेत बाधा येते, त्याच्या मोह आडवा येतो. कोणतेही डॉक्टर बघा, कुटुंबाचे ऑपरेशन आपल्या हाताने करणार नाही. घरी जवळचे मुलाचं, बायकोचं, दुसरे हजारो ऑपरेशन करतात आणि ते सगळे सफल होतात. पण आपल्या घरचं आपलं समजा केलं तर कित्येक वेळेला त्याच्यात 50% असफलता होते. करता करता जर मोह आडवा आला तर अदक्षता होते कृतीमध्ये. आणि बाकीच्या ऑपरेशनमध्ये फक्त पैशापुरता मोह असतो, व्यक्तिकरता मोह नसतो त्याचा. त्यामुळे तो व्यक्तीचं ऑपरेशन दक्षतेनं करू शकतो डॉक्टर. दोन्ही महाराज कर्म तुमच्याशी करण्यात हा आतला संबंध आपल्याला त्रास देतो. हा आतला संबंध जर टाळता आला तर कर्म करून न बांधणाऱ्या कलेचं कर्म करता येतं. न बांधणारा तत्वविद नैव किंचित करोमी ती, या लेवलवर कर्म कर. मी काही करतच नाही. युक्तो मन्येते तत्वविद. आणि आसक्त पुरुष सगळं मी करतो, याच्यामुळं त्याचं कर्म त्याला बांधणारं ठरतं. लक्षात घ्या. आयत्याळाला नुसतं वकिली करून भागत नाही. एक सावकार घोड्यावर बसून चालला एका शेताच्या कडेनं. त्या घोड्याने हरभरा खाल्ला. मालक धावत आला. आणि त्यांनी घोड्याला मारायच्या आधी त्या माणसाला शिवे दिला. तो म्हणला का मी हरभरा खाल्ला का? म्हणलं तू नाही खाल्ला, पण घोडं कोणाचं आहे? म्हणलं माझं आहे, म्हणून शिव्या खायला पाहिजे. माझं म्हणलं ना, मग शिव्या आल्याच. न खाता सुद्धा शिव्या पडतात. आणि माझेपणा नसला तर खाऊन सुद्धा शिव्या मिळत नाहीत.
तर निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. आजच्या श्लोकासुद्धा तेच आहे. हे जे शेवटचे 2 श्लोक आहे. संतुष्ट सततम योगी याचा आत्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर्भक्तिर्मान मे प्रिय होणारा. तर या लक्षणांमध्ये सुद्धा आपल्या स्थितीचं मुख्य सूत्र काय? योगी सतत संतुष्ट का असतात? तर योगस्थ कुरु कर्माणी ही पद्धत असते. म्हणून संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. महाराज तुम्हाला रोज याची गरज आहे बरं. शेतकरी आहेत ना, कर्माचा अधिकार आहे, फलाचा नाही. पण अकर्मण्य राहण्याचा अधिकार नाही. शेती करायची, मेहनत करणं तुमच्या हातात, पण फळ देणं तुमच्या हातात नाही. तेव्हा फळाची अपेक्षा करून न करा, पण कर्तव्य कर्म सोडू नका. मग फळाची बद्दल आशा करायचं, मग करायचं कशाला? अरे मृग पडला की शेतीची मशागत करून ठेवलीच पाहिजे. पुढचे पाऊस यो न यो, तुम्हाला किती पीक यो न यो, ही कर्तव्य दक्षता आहे महाराज. करणे में सावधान होणे में प्रसन्न. आमच्या शरणानंदींचा हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. दक्षतेनं योगस्थ कर्म करायचं म्हणजे करणे में सावधान होणे में प्रसन्न. काय होईल हे आधीपासून ठरवू नका. जे झालं ते बरोबर. होणे में प्रसन्न. मग होणेपणा जो आहे, काय होईल, जास्त फळ येईल, कमी फळ येईल. अरे एकेका दिवसावरून तुम्ही मेहनत केली, पीक पण भरपूर आलं, तरीसुद्धा फलश्रुती मिळेल असं नाही. पीक भरपूर येऊन भाव घसरतो विकायच्या वेळेला. 8 दिवसापूर्वी विकले असते कांदे तर 700 रुपये भाव मिळाला असता. 8 दिवसात भावाला 600वर, 500वर, 400वर. या घटना आपण रोज पाहतो, रोज व्यापारात, घरात. तर शेवटी फल पूर्ण तुमच्या हातात नाही, पण अकर्मण्य राहायला परवानगी नाही. तेही 500 मिळाले नसते, काहीच केलं नसतं, मिळेल का नाही आधी शंका घेऊन जर लावलेच नसते कांदे, तर तेही 500 मिळाले नसते. जे मिळायचे ते मिळाले नसते. म्हणून कर्म दक्षतेनं करायचं आणि फळाबद्दल आग्रह ठेवायचा नाही. एवढंच मिळालं पाहिजे, तुमच्या हातात नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षी 3000 पर्यंत ऊसाला भाव मिळाला, लोकांना वाटलं होतं. 22-23 भागावं लागलं, काय कर. तर ही जी परिस्थिती असते, म्हणून योगस्थ होणं म्हणजे या बाबतीत तटस्थ राहणं, पण करण्यात अदक्ष न राहणं. म्हणून करणे में सावधान. म्हणून आत्ताच्या लक्षणांमध्ये अनपेक्ष शुचीबरोबर दक्ष हे लक्षण सुद्धा भक्तीमध्ये आलेलं आहे. अनपेक्ष शुचीर दक्ष. दक्षता महत्वाची आहे. तर उपासना केली जी जाते ती बाह्य क्रियेवर नाही, अंतःकरणाच्या सावधानीवर आहे. म्हणून सावधानी ही साधन आहे. आणि करणे में सावधान होणे में प्रसन्न. सावधानी सोडायचीच नाही आणि जे होईल त्यात प्रसन्न राहायचं. तुमच्यावर दोष येणार नाही. आम्ही करणे में सावधान राहत नाही, मग
परिणाम जो आहे आपण सुद्धा त्याला कारणीभूत. पोरगा वाईट निघाला, तुम्ही वळण लावताना दोष करू नका. वाईट निघालं तर शास्त्राचा तुमच्यावर आरोप येणार नाही, पण तुम्ही वळण लावायला अदक्ष राहिलात तर त्याच्या बिघडण्याला तुम्ही सुद्धा कारणीभूत आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं नाही. आज घोटाळे कुठे आहेत तुम्हाला सांगतो मी. सर्व सृष्टीमध्ये कर्तव्याकडे लक्ष नाही, हक्क फार. आता हे जे अधिकार चाललेत ना, राखीव जागा अधिकार प्रकरण, याच्यात काय आहे, हरकत नाही. समाज उचलायकरता मोठ्या पुरुषांनी हे काही रस्ते आपल्याकरता काढले, पण त्याबरोबर कर्तव्याकडे लक्ष नाही. पगार आम्हाला तेवढा मिळाला पाहिजे, पण 8 तास आम्ही ड्युटी करू असं नाही. घड्याळाचा काटा नोकर येताना पाहतो आणि जाताना पाहतो, आणि मध्ये किती वेळा लग्वीला जाऊन आणि किती वेळ जेवायला थांबला, त्यावेळेला आपलं कर्तव्य किती चुकलं इकडं लक्ष नाही. अदक्षता कुठे येते. तुम्ही अपेक्षा करा कष्टाचे पैसे मिळण्याचे, पण तेवढ्या कष्टाचं चीज करण्याकरता ते कर्म आपलं कर्तव्य आहे. मुलांनी बापाच्या इस्टेट अपेक्षा करावी, पण बापाचं पालन करण्याची दक्षता पण घ्यावी. आम्ही इस्टेट पाहिजे आणि पालनाची दक्षता घेत नाही. सगळ्या नात्यामध्ये अदक्षता वाढलेली. तर दक्षता जी होते ती शास्त्राच्या नियमांचं पालन करण्यामध्ये. कर्तव्यदक्ष शब्द येतो. तर कर्तव्यता आपली जी आहे ती व्यवहारात पाळत असताना एक अंतरंग सूत्र अध्यात्माचं सांगितलं, समता. ही समता का बिघडते तर कर्तव्य पालनामुळे नाही बिघडत. कर्तव्य पालन करताना जो मोह असतो त्या मोहामुळं ही समता बिघडते. असं आहे. अनुकूल झालं तर बरं वाटतं, प्रतिकूल झालं तर वाईट वाटतं. दक्षता सांभाळून जर सवय ठेवली, मोह नसला, हा निर्मम शब्द मोहार्थी आलेला आहे. निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. म्हणून चोखा मेळाने म्हणलं, ममता ही माया दंभ अहंकार औरावे साचार शांती सुखे. तो मोहांशाचा विशेष भाग या ममतेच्या रूपानं आहे. आणि म्हणून भक्ती मार्ग करायचा ठरला, ज्ञानी व्हा, भक्त व्हा, गुणातीत व्हा, कर्मयोगी व्हा. निर्मम झालं पाहिजे, निरहंकार झालं पाहिजे. ह्या 2 गोष्टी फार गरजेच्या आहेत. जोपर्यंत जगताच्या बाबतीत निर्मम होत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती होणार नाही, आणि जोपर्यंत त्या भक्तीमध्ये करणाऱ्या कृतीमध्ये निरहंकारी होणार नाही तोपर्यंत देवाचा प्रसाद होणार नाही. देवाला सगळं वजन चालतं, पण अहंकाराचं वजन सहन होत नाही. तेव्हा या 2 गोष्टी ज्या आहेत. बरं, अहंकार विकार म्हणजे काय? योग्य अपेक्षा असं त्याला नाही अहंकार म्हणत. अनावश्यक अपेक्षेनं ज्यावेळेला आपल्यामध्ये विद्येचा अभिमान, कोणताही अभिमान. मी तुम्हाला परवा पंचकरण सांगताना अहंकार अंतःकरण पंचकाचे 2 भाग अहंकाराचे सांगितले. एक अहम नावाचं करण म्हणजे स्वस्वीकृतीचं, धारणेचं. अहंकाराचं करण हे स्वस्वीकृती धारणेकडे करते. आणि एक विकार. विकार म्हणजे अयोग्य अपेक्षा. धन थोडं असतं पण मी धनवान हा अहंकार. मी शक्तिवान हा अहंकार आहे. तर अहंकार नावाचा विकार जो आहे तो फार त्रास देतो. हा विकार जर गेला, आमच्या संतांनी एका शब्दात
इतकी पदवी दिली. तुकोबरायांचं एक चरण आहे अभंगाचं, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, असं चरण आहे. तर अहंकार गेला तर देव झाला, इतकं त्याचं गुणवर्णन केलं. म्हणून गुण लक्षात घेत असताना उपासना फक्त गुणाची उपासना करायची आहे. हे जे परिउपासते शब्द आले ना, यथोक्तम परिउपासते, तर गुणाची उपासना, ते गुण जगत व्यवहाराच्या बाबतीत समतेचे असावे आणि स्वतःवर येणाऱ्या जगत व्यवहाराच्या बाबतीतही समतेचा गुण अनिवार्य सगळ्या प्रकरणांमध्ये. अगदी जसं जरा एखाद्याचं झाडाचं मुख्य गानमूळ म्हणतो, तर भक्त लक्षणातलं सगळ्यात सार चिंतन आहे समता, आणि त्या समतेचं सार गुणवर्णन आहे निर्ममो निरहंकार, समदुःख सुखाक्षरी. तर हे जोडी फार महत्वाची आहे. निर्ममो निरहंकार होण्याकरता सत्संगाची फार मदत मिळते. ते काय असं डोक्यातली टोपी काढून ठेवणं इतकं सोपं नाही आहे. सत्संगाने एका धारणेपर्यंत जावं लागतं. मग काय धारणा मिळते सत्संगातून? सत्तत्वाचा संस्कार होतो आणि असत्तत्वाबद्दलचं मर्म सांगितलं तर परमात्मा सत्य आहे, जगत असत्य आहे, उमा कहोमय अनुभवापना, सत हरी भजन जगत सबसपना. जगत सत्य नाही, जगत नित्य नाही आणि जगत सुखरूप नाही. या तीन चुकीच्या धारणा आपल्या जगताच्या बाबतीत आहे आणि त्या सत्संगाशिवाय पुऱ्या निघत नाही. आपलं तात्कालिक अनुभवाने आपण त्याच्यात सत्यत्व, सुखत्व, नित्यत्व बुद्धी केलेली आहे. गांभीर्य न ठेवल्यामुळं त्याच्या नीट परिणाम सत्संग संत काय करून देतात, तर विश्लेषणातून तुमच्या कल्पनेची बाधा काढतात. अरे तू असं म्हणतो पण असं नाही आहे, एक एक सिद्ध करून दाखवतात. जगत सत्य नाही, जगत नित्य नाही आणि जगत सुखरूप नाही. तर या तीन धारणा जर केल्या तर निर्ममतेला मदत होईल आणि त्याचं जगताचं किती मोठं काम केलं तरी निरहंकार त्याला मदत होईल. ज्याला अस्तित्वच नाही त्याचं काही करणं सुद्धा न करण्यात जमा आहे. मृगजळासारखं मृगजळाच्या नदीतून पोहून गेला, काय आहे, मृगजळालाच अस्तित्व नाही तर पोहण्याला काय अस्तित्व आहे? आणि पोहण्याला अस्तित्व नाही राहिलं तर अहंकार कशाचा करायला? म्हणून सतत संतांनी सगळ्या बघ, नको नको म्हणा गुंतू माया झाली, काळ आला जवळी ग्रासावया. ऐसा त्याली या ओळंगा सारंदरू, नाही तरी संसारू जाईल या. प्रत्येकावर अनित्यत्वाचे सांगितले. कुणाचे मायबाप, कुणाचे गणगोत, मृगजळवत जाईल या. तसं नको नको मनामध्ये सुद्धा सोडविना बंधू पाठीची बहीण, शिजेची कामिंदूर आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवणी. हा, हे सगळे एका मर्यादेपर्यंत तुमच्याजवळ राहतील, डोक्याजवळ बसतील, रडतील, गागतील, पण बरोबर कोण येणार आहे? कोणीच येणार नाही, हे लक्षात आहे. ते हे संस्कार तुमच्यावर शनै शनै, हे संसारातले लोक उलटे संस्कार. अरे कुटुंबातलेच लोक शेवटी बरोबर येणारे,
काय याच्या नादी लागला, हे काय आजारी पडल्यावर तुला येणार आहेत का, आणि ते तरी कुठं येतात बरोबर म्हणायचं नुसतं, ते येत नाहीत बरोबर. पण घरातले संसारी लोक नेहमी वेगळा संस्कार करतात आणि संत वेगळा संस्कार करतात. या दोघांच्या संस्कारात फरक आहे आणि निर्मम व्हायला तो संस्कार उपयोगाचा आहे. म्हणून संतांची संगती मनोमार, समतेला सत्संग भरपूर व्हायला पाहिजे, म्हणजे ही ताकद येते सहन करण्याची. एकदम एकमेकाच्या विरोधात येणारी बाह्य परिस्थिती, आपल्याशी संबंधित थंडी आहे, वारा आहे, जगातली कोणतीही परिस्थिती थांबायला येत नाही, हे लक्षात ठेवा, थांबण्याकरता येत नाही. आता थंडी पडली होती 8 दिवस, थांबायला नाही आली, गेली. उन्हाळा आला, थांबायला नाही येत, जातो. प्रत्येक येणारी जगताची परिस्थिती, महाराज शब्दातच अर्थ आहे, परिवर्तन होणारी ती परिस्थिती, आणि जी परिवर्तित होत नाही त्याला स्थिती म्हणतात. परमार्थ स्थिती प्रधान आहे आणि संसार परिस्थिती प्रधान आहे. ही झाली की ती बदलायचा आम्ही प्रयत्न करतो, हे झाल्यावर बरं वाटेल, ते झाल्यावर, पण ते कोणतीही गोष्ट राहण्याकरता नाही ना, राहूच शकत नाही. एखाद्याला वाटलं तरुण झाल्यावर बरं वाटेल, पण तरुणपणा राहायला आलेलं नाही. तुमचं आजचं वय पुढच्या वर्षी किती प्रयत्न केला तरी तेच राहील का? एखाद्याचं तारुण्य 40 वर्षाचा तरुण आहे आणि त्याने किती प्रयत्न केला म्हणजे 41 वर्षाचा होणार नाही. वाटेल ते प्रयत्न करू द्या, तो 41 वर्षाचा होणारच. काहीही झालं तरी त्याचं ते परिवर्तन झाल्याशिवाय राहणारच नाही. संत हे शिकवतात बरं का. आणि त्यामुळे माणसाची वृत्ती धीरे धीरे परिवर्तित, शनै शनै उपरमे, धीरे धीरे त्याच्या मनावर ते संस्कार होतात. अरे खरंच आहे, हे खरंच आहे. संत बरोबर युक्तीनं हे सगळं समजावून पटवून देतात की अरे असं नाही आहे बाबा, तू ज्याच्या आशेनं तर झाल्यावर बरं वाटेल म्हणतो, ते जरी झालं तर टिकणार किती? पहिलं भाता है तो सो होता नहीं, होता है सो रहता नहीं. जे ठरवलं तुम्ही, जे आवडतं ते होत नाही आणि झालं तरी राहत नाही. किती दिवस राहील? आरोग्य किती दिवस राहील? पैसा किती दिवस राहील? हे राहत नाही, म्हणजे सारखं चलायमान आहे, पळतंय 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 पळतंय. याचंच नाव संसार. संसरती संस्कृत व्याख्या आहे. जो सारखा सरकत असतो त्याचं नाव संसार. तुम्ही काय निर्माण करा वाटेल ते. 8 वर्षापूर्वी तर काही नव्हतं, पिकं येत नव्हते, आता सगळी गोशाळा तयार झाली. किती दिवस राहील? कधी त्याचं काय होईल सांगता येत नाही. 10, 20 आणि 25 वर्ष म्हणजे काय पृथ्वीच्या आयुष्यातलं आयुष्य नाही आहे. प्रत्येक गावाच्या गावं उठले बसले, परत पार मातीत गेले. असे कितीतरी गावांच्या घटना आहेत. होते नव्हते झाले. असे समष्टी मोठे संकट आले भूकंपासारखे की नावाला गाव राहिलं पण प्रत्यक्षात नाही. धरण झालं, पाणी झालं, गावं उद्ध्वस्त, काय होतं आणि काय नाही कळत नाही आता. तर कोणतीही गोष्ट राहणारी नाही आहे. मग काय करावं? याचा अहंतेनं आसक्तीनं भोग भोगू नये. कर्तव्य करत राहावं. निर्ममो निरहंकार, त्यात सुख दुःख सम होतं. समदुःख सुख क्षमी. क्षमाभाव आणि सुखदुःखामध्ये समता, हे 2 गुण कशाचे? निर्ममो निरंकारमध्ये. सगळं निर्ममो निरंकारतेमध्ये समता आहे.
तर हा सत्संग याच्याकरता ऐकायचा. नका डोळे धुरे भरवणे राहो. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणे राहो. तुका म्हणे घालू तयावरी भारण वाहू संसार देवा. तर इह लोकीमध्ये डोळे धुरे भरून, धूर कसला हा मोह, हा दूर आहे मोह. आणि मोहाच्या अंतर्गत हे ममता माया दंभ अहंकार. ह्या मोहरूपी धुरातले हे भाग आहेत, ममता आणि अहंकार. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. खेडेगावात वैराग्याकरता म्हणे आहेत, पण लक्ष कोण देतो? माझं माझं का बाळवलं, माझं म्हणून त्यांच्याकरता मरमर मरतो. आणि ते तुमच्या उपयोगाला येत नाही. ज्यांना माझं माझं म्हणलं, जनताकरता खर्च केला, ते लव्ह मॅरेज करून निघून जातं, परदेशात सर्व्हिसला जातं, तर बापाकडं पाहायला राहत नाही. नुसतं पैशाने होतं काय? म्हातारेचं टुकूर एक दोन काटा टाकून दिल्यात आणि पाठवते 10,000 रुपये. सगळं काम त्याने होत नाही.